तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी ची जी बोर्ड परीक्षा होणार आहे 2025 मध्ये, तर त्याच्या दृष्टीने आपण आपल्या चॅनलवर काही सराव प्रश्नपत्रिका मागच्या काही व्हिडिओपासून तुमच्याशी शेअर केल्या होत्या. तर या व्हिडिओमध्ये आपण जी सराव प्रश्नपत्रिका आहे, तिसरी सराव प्रश्नपत्रिका इतिहासाची, इतिहास व राज्यशास्त्राची तुमच्याशी शेअर करतो. प्रत्येक विषयाच्या आता 2-2 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत. तिसरी प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाची आता सुरू आहे. एकूण आपण 5 प्रश्नपत्रिका तुमच्याशी परीक्षा आधी शेअर करणार आहे. त्यामुळे जे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक विषयाच्या 5-5 प्रश्नपत्रिका सुद्धा बघू शकता. ओके. आता इथे प्रश्न 1 कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातला योग्य पर्याय निवडायचा. आणि परत वाक्य लिहायचं ते संपूर्ण युरोपची भववर्तुळाकार सहल याने यशस्वीपणे घडवून आणली. थॉमस कुक, गेरहार्ड मार्केटर, मार्को पॉलो आणि बेंजामिन ट्युडेल. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठे सुरू झाली? ग्रीस, रोम, भारत, चीन. 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात काय म्हणून साजरा केला? वृत्तपत्र दिन, पत्रकार दिन, मुद्रांकन, नियतकालिक दिन. चुकीची जोडी ओळखायची. लाल किल्ला उदयपूर, जंतर मंतर जयपूर, बृहदेश्वर मंदिर तंजावूर, कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. त्याच्यानंतर पुढे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, शिवाजी विद्यापीठ ग्वालियर. दुरुस्त करून परत लिहायचे. लोणार सरोवर, जायकवाडी थंड हवेचे ठिकाण, खारापुरी लेणी आणि जंतर मंतर वेधशाळा. तर चुकीची जोडी कोणती ते ओळखा आणि दुरुस्त करून पुन्हा लिहा व्यवस्थित. त्याच्यानंतर सूचनेनुसार कृती करा. जागतिक अमृत वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा. झारखंड ओडिसामध्ये कुठली परंपरा आहे? मणिपूरमध्ये कोणती? पंजाबमध्ये कोणती? केरळमध्ये कोणती? ते लिहायचं. इतिहास लेखनाचे टप्पे या विषयावर हा ओघ तक्ता पूर्ण करायचा. इतिहास लेखनाचे टप्पे ऐतिहासिक माहितीचे संकलन करणं व संदर्भ तपासणे आणि मग पुढच्या जे 4 आहेत त्यातून लिहायचे टप्पे. त्यानंतर महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे, नैसर्गिक वारसा, अभयारण्य कुठलं, लेणी कुठल्या रेल्वे स्टेशन, तर ते तिथं लिहायचं. त्यानंतर थोडक्यात टिपा लिहा म्हणून प्रश्न आहे. कोणतेही 2 म्हटलं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन, प्रसार माध्यमांची आवश्यकता, खेळ व चित्रपट यातले कोणतेही 2 म्हटले असले तरी सराव प्रश्नपत्रिका म्हणा, तिन्ही करा व्यवस्थित. त्यानंतर पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कुठलेही काय म्हटलेलं याच्यामध्ये कुठलेही 2 असं म्हटलं असलं तरी करताना सगळे करा. इतिहास लेखनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतीचा वापर करता येत नाही. आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असं म्हटलं जातं आणि वैद्यकीय कारणांसाठी परदेशी लोकांना भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. आता इथे प्रश्न 4 दिलेल्या उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. हा उतारा वाचायचा आणि त्याच्यावरची उत्तरं. हा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा आधी वाचा, व्हिडिओ पॉज करून आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. कोणत्या घटकांचा प्रभाव कोशावर प्रभाव पडतो? भारतीय संस्कृतीत कोशाचे संपादन कोणी केले आहे? विश्वकोशाचे महत्व काय आहे ते सांगायचं. त्याच्यानंतर पुढे सविस्तर उत्तरे लिहा. हे सुद्धा सराव प्रश्नपत्रिकेमुळे काय करा, सगळे करा. भारताच्या प्राचीन काळातील इतिहास लेखनाची माहिती लिहा. वृत्तपत्रे व नियतकालिके यातील फरक स्पष्ट करा. ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी कोणते उपाय केले पाहिजेत आणि खेळाचं महत्व स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे राज्यशास्त्र. 28 आणि 12 त्यातला 12 गुणांचा राज्यशास्त्र. प्रश्न 6 योग्य पर्याय निवडून विधानं काय करायची? पूर्ण द्यायची. कोणत्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली? समानतेच्या, स्वातंत्र्याच्या, माहितीच्या की सामाजिक न्यायाची. ओके. तर राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्यास त्यांना काय म्हटलं जातं? सरकार, समानता, राजकीय पक्ष की सामाजिक संस्था. ओके. तर योग्य पर्याय निवडा आणि विधानं परत या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे त्याचं कारण काय आहे ते स्पष्ट करायचं. आधी चूक की बरोबर सांगायचं आणि मग कारण. संविधान स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजासारखे असते. शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. त्यानंतर पुढील संकल्पना स्पष्ट करा. याच्यामध्ये निवडणूक आयोग आणि आदिवासी चळवळ या संकल्पना स्पष्ट करायच्या. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक आयोगाची भूमिका.
मतदारसंघाची निर्मिती एक दिलेला आहे त्यांनी, बाकीचे तुम्ही करा. ओके. त्याच्यानंतर पुढे स्वातंत्र्यपूर्व काळातील समाज सुधारक, स्त्री पुरुष, त्यांची कुठले स्त्री पुरुष त्यांची नावं तिथं लिहायची आहेत समाज सुधारकांची. आणि परत शेवटचं हे पण दोन्ही करा, कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे कदाचित यातला एखादा बोर्डाला येऊ शकेल. न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांची सन्मानाची व प्रतिष्ठेची जपवणूक झालेली आहे आणि पर्यावरण चळवळीचे कार्य काय आहे ते स्पष्ट करा. ओके. इथे तुमचा एकूण 40 गुणांचा इतिहासाचा जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रश्नपत्रिका बघू.